माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं आणि ही वेळ का आपल्यावर आलेली आहे। आमचे आदरणीय बाळासाहेब खिलारी आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण ते म्हणायचे सातत्यानं वऱ्हाड शिंदाळ का वरमाई शिंदाळ याचा पहिला शोध घ्या। गेले 3-4 महिने आपल्या भागामध्ये दिलीपदादा बामण्यांचं सातत्यानं लक्ष आहे की ह्या ठिकाणी मशालीचा प्रचार चालू असताना यामध्ये तालुका प्रमुख म्हणून माऊली शेठ खंडागळे काम करतायत। त्यांच्या सौभाग्य पत्नी गेले 3 महिने मशालीचा प्रचार करत होत्या। तदनंतर नारंगावचे मेत्रे साहेब ते सुद्धा मशालीचा प्रचार करत होते, प्रचार चालू होता। गुलाबराव पारखे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचा सुद्धा मशालीचा प्रचार चालू होता आणि ह्या ठिकाणी मंगेश अण्णा काकडे यांचाही मशालीचा प्रचार चालू होता आणि सर्वांचे ध्येय वाक्य एकच होतं की कुठल्याही प्रकारे पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचे हात बळकट करायचे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, 80% समाजकारण 20% राजकारण हा धागा धरून आपण तालुक्यात काम करत असताना या सर्व गोष्टी विचार घेत असताना मशालीचा प्रचार चालू आहे। आम्ही प्रत्येक जिल्हा प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून आम्ही सर्वकडे सांगायचं युती कोणासंग होऊ कोणासंग होणार नाही आणि युती करायची आम्हाला गरज पण नाही। त्याची गरज का भासत नाही की आमचे 4 कॅन्डिडेट हे आम्ही निवडून आणल्या जमा आहेत। त्याचं एकमेव कारण आहे की मागच्या पंचवार्षिकला आदरणीय संभाजी तांबे असतील आम्ही सर्व मंडळींनी 7 झेडपी निवडून आणल्या। पंचायत समितीवर भगवा फडकला, सभापती राजेभाऊ गुंजाळ झाले, नगराध्यक्ष सेनेचा झाला, तळागाळात पंचायत समिती आपल्या आल्या आणि त्याच प्रकारे वरती महायुद्ध चालू आहे। आमचा धनुष्यबाण चोरला, आमची निशाणी चोरली, आमचे बाळासाहेब ठाकरेंना चोरलं गेलं। तदनंतर युतीचा प्रश्न आला, आपलं धनुष्यबाण चोरलं गेलं, धनुष्यबाण आपल्याकडून गेला। धनुष्यबाण कसा चोरला काय चोरला हे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आणि हा धनुष्यबाण चोरत असताना उद्धव साहेबांनी पुन्हा जनतेला साकडं घातलं, न्यायालयाकडे गेलं आणि न्यायालयाकडून आपल्याकडे मशाल आली आणि ही मशाल येत असताना आता सुद्धा ज्या कार्यकर्त्यांना सांगितलं, ज्या तालुका प्रमुखांचं मी नाव घेईन की ह्या आमदारकीला मला मशाल पेटवायची, मला मशाल निशाणी द्या, मी मशाली उलटतो। आपण 14 नंबरची सभा पाहिली असेल, तिथं सुद्धा आपण आक्रोश केला आणि असं सर्व काही असताना तुम्ही मशालीचा 3 महिने प्रचार करताय सांगतायत। तदनंतर अण्णासाहेब पत्रकार आपल्यामध्ये आता नाहीयेत, वाणी साहेब, की त्यांनी आपल्या साहेबांना प्रश्न विचारला माऊली शेठ खंडागळेंना का तुम्ही खास आमदार साहेबांच्या बंगल्यावर 5 तास काय करतायत, इकडं प्रचार चालू तुम्ही तिकडं काय करतायत। ते म्हटले मला पक्ष बांधणी करायची किंवा मला वाटाघाटी करायच्यात, मला जायला पाहिजे। ते झालं। तदनंतर त्यांना सांगितलं तुम्ही अतुल शेठ बेनके यांच्या बंगल्याकडे काय करतायत, नाही मी विकी पारखेला घेऊन आलो, काय जुळतं का जुगाड पागवतोय। आता पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला माऊली शेठ काय की आता आम्ही सगळे असं करतोय तसं करतोय आणि आमचा हात घड्याळाक मतदानाला जाईल का, हा प्रश्न माऊली शेठ विचारतायत। शिवसैनिक मत तिकडे वळणार नाही। अरे पण बाबा ते तुझं खरं आहे, पण वरती आमचा धनुष्यबाण चोरलाय, आमची निशाणी चोरली। आजही पाहिलं तर शिंदे सेना आणि उद्धव सेना यामधून काडी सुद्धा बाहेर पडत नाही। आम्हाला वरून आदेश बामणे साहेब सांगतात की धनुष्यबाणावर आपल्याला लढता येणार नाही, युती करता येणार नाही, तरी तुम्ही 8 तास तालुक्यात कशासाठी धरतायत। तुमचा मशालीचा प्रचार चालू आहे ना, तो मशालीचाच प्रचार तुम्ही करा, तुम्ही निवडून याल, ही सर्व समाजाची भावना। तरी तुम्ही जे करायचं तेच केलं। भले फॉर्म भरायला तुम्ही 2 महिने आधी गेले असतेच या तालुक्याची रितसर बांधणी होऊन, नाही तरी संभाजी तांबे या ठिकाणी आहेत, सरपंच आहेत, दिलीपदादा आहेत, आमचे 4 उमेदवार आम्ही आज सांगतो छाती ठोकपणे मशाली ह्या पेटल्याच असत्या आणि पंचायत समिती सुद्धा आपण ताब्यात घेतली असती। अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यात असताना हा तालुका डवळून काढला शिवसैनिकांनी। परंतु 2 दिवस आधी फॉर्म भरायच्या आधी तुम्ही काय केलं षडयंत्र, तुम्ही आम्हाला न विचारता विश्वास न घेता सर्व शिवसैनिकांचा विश्वासघात केला
का त्या ठिकाणी पिंपळवंडी गटात माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता इच्छुक होता. जर तुम्ही मशालीवर लढत असाल तर अण्णा लढतील, त्यात माझा विरोध नाही. आणि नसल कोण उमेदवार आम्ही आमच्या मशालीत पेटवायचे असेल, अण्णा उभा राहत नसेल तर शरद चौधरी सुद्धा पिंपळवंडी गटातून उभा राहील. अशा प्रकारची आग्रहाची भूमिका आम्ही घेतली. पारखे साहेबांनी प्रचार चालू केला. गेले अनेक दिवस त्यांनी मशालीचा प्रचार चालू केला, चालूच होता. त्याचप्रमाणे मेत्रे साहेबांचा प्रचार, त्या 2 कार्यक्रमाला मी गेलो, त्या ठिकाणी मशालीचा प्रचार चालू होता. तदनंतर माऊली शेठ खंडागळेच्या वाडमध्ये प्रचार मशालीचा चालू होता. आणि मग कुठली माशी तुम्हाला रातोरात शिकली? आणि ही माशी शिकत असताना तुम्ही उद्धव साहेबांच्या विरोधात जाऊन आज तुम्ही विरोधी पक्षाचं काम करतायत, हे आम्हा शिवसैनिकांना पटलं नाही आम्हाला. का ज्या ठिकाणी वर धनुष्यबाणावरून वाद चाललाय संभाजी शेठ, तो धनुष्य आपण हातात घेऊन कसं लढणार? आपण पक्षाचा आदेश पाळतो, पक्ष पाळतो आणि पक्षाचा आदेश आपण एक निष्ठेने एक विचाराने पाळतो. आणि म्हणून यात आपल्याला गद्दारी करता येणार नाही. अशा प्रकारचे शेवटच्या क्षणाला आपले फॉर्म नाहीत, काही नाहीत. आणि म्हणून दिलीपदादा बामणेंनी 2 दिवस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन वर्षांचा आदेश घेऊन आता काय करायचं आणि कसं लढायचं. आणि म्हणून दिलीपदादा बामणे यांची सुद्धा थोडी नाही म्हटले तर गळचेपी झाली. त्यांची इच्छा होती आपण संपूर्ण तालुका हा मशालीवरतीच उभा करायचा आणि मशालीवरतीच लढायचं. आणि हे आम्हाला वरती सुद्धा दाखवून द्यायचं होतं. हे कार्य आमच्या राजाभाऊ गुंजाळ यांनी आतापर्यंत केलं. आणि आता मला कोणीतरी कार्यकर्ता म्हटला, राजाभाऊ जर असला आणि तर तुम्ही इथं चुकीचं वागले असते तर राजाभाऊनी नक्कीच तुम्हाला फुकी काढली असती, एकही सोडला नसता की असं करता कामा नये. आणि अशा प्रकारे तुम्ही कशासाठी गेलाय? स्वतःच्या हितासाठी. तुम्हाला पक्षाचं हित जोपासायचं नव्हतं, तुम्हाला स्वतःचं हित जोपासायचं होतं. स्वतःचं हित जोपासण्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विठीस धरलं आणि तुम्ही तुमचं हित साधण्यासाठी आज दुसऱ्या पक्षात गेलेत. हे तुम्ही लोकांना, जनतेला रडून सांगू नका. तुम्ही हे सांगा की आम्ही आमचं हित सांभाळण्यासाठी, आमचं हित जोपासण्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो. युती केली, आम्ही घड्याळा संघ केली युती. का केली? का करायला लागली? आणि आज युतीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. सर्व कार्यकर्त्यांना आमच्या बेल्हा गावातील ह्या पंचक्रोशी सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन चालू झाले. आता करायचं काय? आपण पक्षाचा आदेश पाळणारी मंडळी आहोत. आपण घड्याळा संघ युती केली पाठीमागच्या वेळेस आणि हे जनतेला सांगतायत. मागच्या वेळेस तुतारी फुकाय सांगितली. अरे हो, शरदरावजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब हे सर्व एक आले. आणि आता जरी शिंदे साहेब जरी शरण आले असे, पाया पडले असते उद्धव साहेबांच्या, तरी एक आले असते तरी आम्हाला चाललं असतं. पण त्यांच्यात जी गमेंड आहे ती शिवसैनिकांमध्ये गमेंड. शिवसैनिक कधी शरण त्यांना जाणार नाही, शरण गेला नाही. आणि म्हणून आम्ही आमची मशाल ही निशाणी हातात धरली आणि मशालीचंच काम करायचं. आणि आता युती दिलेली आहे. युतीमध्ये जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना विजयी करायचंय हा नारा आपला संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. युतीच्या विरोधात आम्ही काम करणार नाही. जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांचं आम्ही नक्कीच काम करू. हा, महाविकास आघाडीचं आपण नक्कीच काम करू. आणि महाविकास आघाडीमध्ये जे जे उमेदवार आहेत तालुकाभर त्या सर्व उमेदवारांचं काम करून सर्व जिल्हा परिषदच्या जागा निवडून आणण्याचा निर्धार आपण आज या ठिकाणी राजाभाऊला साकडं घालून करत आहोत. मयूरदादाच्या आमच्या डोळ्याला पाणी आलं. हे खरं आहे, मयूरदादा सांगतायत हे खरं आहे. ज्या वेळेला राजाभाऊ गुंजाळ यांचा पिंपरी चिंचवडला ऍक्सिडेंट झाला, फक्त भगवं फडकं गाळ्यात, आणि त्यांनी विचारले हे भगवं फडकं मग हा शिवसेनेचा कार्यकर्ता असा. त्यांनी विचारलं राजाभाऊंना, ते म्हणले होय मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यात महिलेने सांगितलं हा माझा भाऊ आहे, जरी ऍक्सिडेंट झाला असेल तर त्यांना धक्का लावू नका, हा सेनेचा आहे, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा सैनिक आहे. आणि हे बोधवाक्य कानात आजपर्यंत आम्ही धरलेलं आहे. आणि म्हणून आम्ही राजाभाऊ गुंजाळांची कार्य आम्हाला विसरून चालत नाही. राजाभाऊ गुंजाळ पंचायत सभापती झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, परंतु 18 पकड जाती सर्व बरोबर घेऊन राजाभाऊंना काम आणि कार्य या बेले गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात केलं. आणि संपूर्ण तालुका डवळून काढून शिवसेनेच्या मार्गाने आज सर्व जनता आज काम करत आहेत. आणि अशा प्रकारे ही जनता
पुढे सुद्धा कोण बोलला असेल, हा गेला तो गेला, कोणी कुठे गेले नाही. तुम्ही फोटोज बघा, आमचे कार्यकर्ते आम्हाला ओळखतात. ज्यापर्यंत मेंढकेचे मेंढरे कोणच्या याच्यात गेले ना, तो सांगतो ही मेंढी माझी. तसे आमचा शिवसैनिक कुठे गेला तो आम्ही ओळखतो. हे कुठेच गेले नाही आणि वर सांगतात नाही, त्यांच्यावर दबाव येतो. अरे दबाव आणा आहेच कोण? हा शिवसैनिक सगळा आमचा ढिलाम आहेत. दबाव तंत्र नाही, आमच्याकडे दबाव तंत्र आहे आणि इंजेक्शन चांगलं आहे, ते आम्ही योग्य वेळेला देऊच. बरोबर ना मयूर शेठ? आणि अशा प्रकारे ह्या आम्ही विचाराचा आहेत. साळवी साहेब या ठिकाणी आहेत, भास्कर शेठ आहेत, दिलीप दादा आहेत, संभाजी शेठ आहेत. कुठल्याही प्रकारे आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे आहे. आखी बोर्ड बुडाली तरी चालल, पण आम्ही उद्धव साहेबांच्याच पाठीमागे, त्यांचाच सैनिक म्हणून, त्यांचेच कार्यकर्ते म्हणून या तालुक्यात ठामपणे काम करू. या माऊली शेठनी पाठीमागच्या वेळेस ज्या वेळेला कारखान्याचे इलेक्शन झाल्या त्यावेळेस सुद्धा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम माऊली शेठ खंडागळे यांनी केलं. आजही आमदारकीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये पाठीत खंजीर खोपसण्याचं काम नंतर केलं संत माऊलीने केलं. माऊलीच्या आधी आम्ही 40 वर्षे काम करतो. त्यांनी आम्हाला शिवसैनिकाची व्याख्या सांगूच नाही. आम्ही काम करत असताना त्यांना विचारा, बाळासाहेब दांगटच्या 3 इलेक्शन झाल्या, 4थी झाली, तुम्ही होते कुठं? संभाजी शेठ आपल्या समोर बरोबर होते का? मग खासदार शिवाजीदादा आढळरावच्या 2 इलेक्शन झाल्या, तुम्ही शेवटच्या इलेक्शनला आमच्याबरोबर आले असतील. तुम्ही 40 वर्षाचा आव आणून आजच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वातावरणामध्ये आणल्या दिवशी तुम्ही रणांगण सोडून जाताय, ही सुद्धा तुमची चुकीची गोष्ट आहे. रणांगण तुम्ही सोडायला लागत नव्हतं, तुम्ही रणांगणातच पाहिजे होते. तुम्ही जर तालुका प्रमुख म्हणून काम करताय, त्या तालुक्याला न्याय द्यायचं काम तुम्ही स्वतः उमेदवारी सुद्धा मागायची नव्हतीच. मी ह्या मताचा माणूस आहे. तुम्ही तळागाळातील सर्व तालुक्यातील सीटांना न्याय देण्याचं काम करावं लागत होतं. तुम्ही रणांगण सोडलं ना, आम्हाला म्हणतायत आता आमचे शिवसैनिक इकडं मतदान करतील का तिकडं मतदान. मी म्हणतो आमचा शिवसैनिक आदेश पाळतो आणि हे आदेश पाळण्याचं काम आज शिवसैनिक तमाम करणार आहे.